की ते पर्यटन म्हणून जर तुम्ही गेलात तर ते म्हणजे साधी गोष्ट आहे की म्हणजे यू शुड यूज द नॅचरल रिसोर्सेस ज्युडिशियस. हा अगदी सिंपल मेसेज आहे आणि त्याचा पूर्ण ऱ्हास होत चाललाय की आपण ते पर्यटनाची गोष्टच नाहीये ती. मैयाच्या जवळ गेल्यानंतर ते सगळे जे मैयाशी संवाद साधायला पाहिजे. तो तिथे तुम्ही गेल्यानंतर तिथे ज्या पद्धतीने ती दूषित करताय किंवा तिचा ह्या म्हणजे ऱ्हास करताय, का अंघोळ करायला पाहिजे तिथे त्या सगळ्या आणि अंघोळ करून दूषित का करायला पाहिजे? आणि कशा पद्धतीने साधी गोष्ट आहे की तिथे म्हणजे जे साबण जे आहे, का वापरताय तुम्ही त्या सगळ्या गोष्टी? तर त्या ऑर्गॅनिक आता ह्या सगळ्या गोष्टी की मग काय करावं त्याचे पर्याय काय आहेत? ऑर्गॅनिक क्लीनर्स आहेत, ऑर्गॅनिक साबण आहेत, कपडे धुवायला पण आहेत, अंघोळीला आहे, घरात आपल्या भांडी धुवायला आहेत, सगळ्या राख आहे. या सगळ्या गोष्टी खूप छान आहे आणि ह्या सगळ्या संस्कार हे सगळे संस्कार जे आहेत ते सगळे आश्रमात आहेत. पर्यटन करणारे लोक किती लोक आश्रमात अशा कठीणप्रद आश्रमात त्या आश्रमांच्या नियमांना धरून किती लोक राहू शकतील. खऱ्या जर अर्थाने जर का मी परिक्रमेला गेलोय तर मी त्या परिक्रमेचे सगळे नियम पाळले पाहिजेत.